ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते। तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे, खूप महत्त्वाचा आहे। नवरात्रीविषयी, नवरात्रीच्या 9 दिवसात कोणते आपल्याला अवश्य पाळायचे आहेत नियम, किंवा महिलांनो अशा कोणत्या चुका आपल्या हातून घडू नये याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। नवरात्रीची घटस्थापना पूजा कशी करावी, किंवा हे नियम जर आपण सर्वांनी पाळले तर आपल्याला या व्रताचे फळ नक्की मिळेल, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वांनी कमेंट्समध्ये ओम कुलदेवताये नमः असे जरूर लिहावे। मित्रांनो, यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या दरम्यान नवरात्री असणार आहे। 15 तारखेला घटस्थापना आहे व 24 तारखेला विजयादशमी दसरा आहे। या कालावधीमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसात उपवास केले जातात। देवीची उपासना, होम हवन, कुंकुमार्चन अशा सगळ्या गोष्टी आपण करतो। प्रथम घटस्थापने दिवशी तुमच्या देवघरात जेवढे देव आहेत ना, ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहेत। त्या दिवशी त्यांना स्नान घालून, मूर्त्या असतील तर अभिषेक करावे। दसरा येईपर्यंत देवाच्या मूर्त्या, फोटो हलवायचे नाहीत। तुम्ही जर घट बसवत असाल तर एका घरात 2 घट बसवू नये। एकीकडे सासू घट बसवत असेल तर दुसरीकडे सुनेने बसवू नये। जर सासू घट बसवत नसेल पण सुनेला घट बसवायची इच्छा आहे तर तुम्ही हे घट बसवू शकता, कारण हे खूप महत्त्वाचं आहे। घटस्थापना कशी करावी? घटस्थापना करण्याआधी तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे। मैत्रिणींनो, स्वच्छता झाल्यावर घरात गोमूत्र टाकावे। देवीला स्वच्छता प्रिय आहे, जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी आपोआप येतेच। घटस्थापने दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील रोजची देवपूजा करून घ्यावी। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे असावे। पूर्वेला बसण्याआधी आसन घ्यावे व घट बसवताना सुरुवात करण्याआधी आपल्याला ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असे मनातल्या मनात जप करत आपल्याला घट बसवायचा आहे। हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे व महिलांनी हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेच्या आधी मित्रांनो संकल्प करणे आवश्यक आहे, कारण संकल्प केल्याशिवाय आपली कोणतीही इच्छा देवापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो ती प्रथम तुम्ही संकल्प करा आणि मग पूजेला सुरुवात करा। कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करण्याआधी गणेशाचे पूजन किंवा श्री गणेशाचे स्मरण केले जाते। त्यामुळे गणपती अथर्वशीर्षाला सुरुवात करावी। आता आपण घटस्थापना कशी करावी याची माहिती मी तुम्हाला सांगते। तर प्रथम आपण संकल्प झाल्यानंतर पूजेला सुरुवात करायच्या आधी घटस्थापनेच्या जागेवर प्रथम आपल्याला देवघराच्या जवळ आपल्याला घट बसवायचे आहेत, किंवा देवघराच्या जवळ जागा नाही, किंवा आपण बाजूला योग्य दिशेला आपण ईशान्य दिशेला आपल्याला घट बसवायचे असतील तर ती बाजू आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे। घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे। चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, कारण अखंड दीप हा असायलाच हवा। ज्यांनी कोणी घट बसवले नसेल त्यांनीही तुम्हाला आपल्याला जर भरपूर आपल्याला देवीची उपासना करायची आहे, देवीची सेवा करायची आहे, तर ज्या कोणी महिलांनी घट घरी बसवले नसतील तर त्यांनी आपले देव पाण्यात ठेवायचं आहे। आणि ज्यांच्या घरी जर कलश नसेल तर तो कलशाची स्थापना घटस्थापने दिवशी करायची आहे, कारण कलश हा कुलदेवतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो। त्यामुळे कलशाची स्थापना त्या दिवशी आपण करायची आहे। आणि तसेच आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही दीप घेताना मातीचा दिवा घेऊ शकता किंवा पितळेचा मोठा दिवा घेऊ शकता। तुम्ही घेताना थोडासा मोठा दिवा घ्या, जेणेकरून सकाळी जर तेल तुम्ही ओतलेत
तर ते भरून दिवसभर आपल्याला ते ज्योत आपली म्हणजे तेल पुरेल. किंवा रात्री जरी थोडं रात्री तेल परत भरून ठेवलं की रात्रभर ते म्हणजे दिवा जळत राहील. त्यामुळे अशा पद्धतीचा थोडा मोठा दिवा मग तुम्ही पितळेचा दिवा घेऊ शकता, मातीचा दिवा घेऊ शकता किंवा अगदी दगडी पूर्वी जे मिळतात त्या पद्धतीचेही दिवे घेऊ शकता. तुम्हाला जसे सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही दिवे घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही जर तेलाचा दिवा लावणार असाल सुरुवातीला तर तुम्हाला 9 दिवस तेलाचा दिवा लावायचा आहे. तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आहे. किंवा मंदिर किंवा आपले जे देवघर असेल तर देवघराच्या डाव्या बाजूला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि तुपाचा दिवा जर तुम्हाला 9 दिवस लावायचा असेल तर तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या बाजूला लावायचा आहे. जेणेकरून म्हणजे आपले जे देवघर असेल ते देवघराच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर एक वेळूची टोपली त्यात पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील किंवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे 9 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 9 पाने व आंब्याच्या ढाळ्या लावाव्यात. घटाची 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. तर आपल्या मनात देवीचा मंत्र हा चालूच हवा की ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा मंत्र म्हणतच आपल्याला घटाची स्थापना करायची आहे. असे म्हणून आपल्याला टाकास नमस्कार करायचा. आपले जे टाक असतील कुलदेवतेचे तर हा स्तोत्र म्हणत आपल्याला टाकास नमस्कार करायचा आहे. देवीच्या टाकावर 16 किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर श्रीसूक्त म्हणता आले नाही तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रीसूक्त तुम्ही देवीच्या आपल्या टाकाचा अभिषेक करू शकता. तुम्ही 16 वेळा म्हणू शकता किंवा खूपच गडबड झाली तर तुम्ही 1 वेळा श्रीसूक्त म्हणू शकता. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा व टाकाची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका, दुर्गा देवी नमो नमः. म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्राच्या 3 शक्तिपीठ आहेत म्हणजे श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका म्हणजे ह्या 3 देव्या आणि जी 3.5 म्हणजे वरचं जे अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी अशा ह्या 3.5 शक्तिपीठाचे पूजन केले जाते. ह्या देवींचे नाव घेऊनच आपल्याला पूजा करत राहायचं आहे. त्याच्यानंतर आपण घटावर विलेपना चंदन म्हणजे गंध लावायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत, हळदी कुंकू वाहायचं आहे. त्याच्यानंतर फुले वाहावी, धूप ओवाळावा, दीप ओवाळावा व त्याच्यानंतर कोणत्याही गोड पदार्थाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे घटावर. पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने आपल्याला म्हणायचे आहे. ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी न्यस्तम स्तन मानमे सिद्धिदा भव. हा श्लोक ज्यांना म्हणता येईल ते म्हणू शकतात, पण ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी देवीचा कोणताही मंत्र म्हणू शकता, गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा सर्व मंगल्य मांगल्ये हाही मंत्र म्हणू शकता, काही हरकत नाही. तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी मित्रांनो. त्यानंतर आरती करावी. रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवत राहावी व आरती करावी. 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे पारायण करावे. तुम्हाला जेवढे जमेल किंवा एक जरी पारायण तुम्हाला करता आले श्री दुर्गा सप्तशतीचे तरीही चांगले आहे. हे खूप पुण्याचे काम आहे कारण साक्षात 9 दिवसात देवी आपल्या घरात विराजमान असते. त्यामुळे जेवढी आपण सेवा करू तेवढे आपल्या घरासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे झालेच पाहिजेत. मी करू नका असं म्हणणारच नाही, पण दुर्गा सप्तशतीचे पाठ हे एक तरी घरात झालाच पाहिजे. तुम्ही 9 दिवसात 9 पाठ करू शकता. 14 किंवा 28 पाठसुद्धा जमेल तर करा. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा. पूर्णाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी.
नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. तुम्ही लहान कुमारिकाचे जर भोजन तुम्ही अष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता. कुमारिकांना भोजन दिल्याने आपल्या घरात लक्ष्मीची कधीही कमतरता भासणार नाही. कारण कुमारिका देवी कोणत्या रूपात आणि कोणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही 5, 7, 9, 11 किंवा एक जरी तुम्हाला कुमारिका भेटली तरी तुम्ही तिला जेव घालू शकता. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनात जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी. पण शहराच्या ठिकाणी जे कोणी घट बसवत असेल त्यांनी नदीच्या प्रवाहात वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. तर मित्रांनो, ही माहिती मी संपूर्ण घट कसे बसवावे, कोणते मंत्र म्हणायचे आहेत, कशा पद्धतीने घट बसवायचे आहेत, कोणती काळजी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. मित्रांनो, याबद्दल मी एक तुम्हाला छोटीशी कथा सांगते की महिषासूर आपल्या 9 दिवस महिषासूर मर्दिनी आपण हे नाव का देवीला दिलेलं आहे. तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी, त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याच्या राज्यकारभारच आपल्या हाती घेतला. त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला. एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले. काय करावे त्यांना सुचत नव्हते. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या त्रासातून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली. ते सारे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश संतापले. त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशातून एक देवी निर्माण केली. तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवले. मित्रांनो, देवी आणि राक्षसाचे घनघोर युद्ध झाले. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस हे युद्ध चालले होते. अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. त्यामुळे शक्तीदेवी महिषासूरमर्दिनी असे म्हणतात व अश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने उत्सवाने साजरा करतात. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता. या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते. ब्रह्मदेवापासून सरस्वती, विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते. माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत. त्यातील काही सौम्य आहेत. चैत्रातील देवी अन्नपूर्णा, भाद्रपदातील हरतालिका, श्रावणातील मंगळागौर, अश्विनीतील ललिता गौरी ही सौम्य रूपे आहेत. ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची, ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपे आहेत. रूपे अनंत तरी ईश तत्व एकच त्या देवीचा हा उत्सव. या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असे म्हणून 9 दिवस फक्त तिची सेवा करावी व दसऱ्याला आपण जमेल तर देवीच्या दर्शनाला जावे. ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. कारण देवी आपण मंदिरात जास्त म्हणजे आपण 9 दिवस जरी मंदिरात गेलो तरी काही हरकत नाही. पण जास्तीत जास्त दसऱ्याला जाणे खूप महत्त्वाचे आहे. कारण 9 दिवस देवी ही युद्ध करून थकलेली असल्यामुळे ही देवी आराम करत असते. ह्या देवी आपण या 9 दिवसात आपण भरपूर सेवा करायची आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, घटाला माळ घालताना सुई दोऱ्याचा उपयोग करू नये. तुम्ही हाताने गाठी मारून तुम्ही फुले त्यामध्ये घालून तुम्ही ती माळ चढवू शकता. नवरात्रीमध्ये संध्याकाळी कोणाला पैसे देऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण नवरात्रीत 9 दिवस देवी लक्ष्मी आपल्या वेगवेगळ्या रूपात आपल्या घरात येत असते. तुम्ही इतर दिवसभर काही द्या, कारण कोणत्याही गोष्टीची आपण खरेदी करू शकतो. घरात काही नाही काही कमी पडते किंवा आणावेच लागते. पण संध्याकाळी तिन्ही संध्येला 7:30 ते 7:30 या वेळेत तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका किंवा कोणालाही मीठ, धने किंवा हळद अशा गोष्टी, दूध, दही अशा गोष्टी तुम्ही बाहेर देऊ नका. कारण हे लक्ष्मीची रूपे आहेत. तुम्ही घट बसवला आणि तुम्हाला मध्ये सुतक पडले तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करता येत नाही. कोणी पाहुणे किंवा शेजाऱ्यांकडून पूजा करून घ्या. सुतक फिटल्यानंतर तुम्ही पूजा काढून घ्या. या विटाळ पाळावा. नवरात्रीत ज्यांचा उपवास असेल त्यांनी लिंबू कापू नये. दुपारी झोपू नये. रात्री झोपताना गादी वापरू नये. चटई किंवा सतरंजीवर झोपा. ब्रह्मचर्य पाळावे. अखंड दिवा चालू असणे आवश्यक आहे. अखंड दिवा ज्या घरात आपण जर असला
तर आपण ते घर एकटे ठेवू नये, कोणीतरी घरी असावे. कोणाला तरी घरी थांबून जर आपल्याला इमर्जन्सी जावेच लागले तर कोणाला तरी घरी थांबून मग जावा. जर काही कारणाने आपल्याला खरंच जावे लागले तर तो अखंड दिवा आपल्याला देवीच्या मंदिरात ठेवायचा आहे, पण तसाच तो सोडून जाऊ नका. कारण आपण देवीचे नाव घेऊन आपण तो अखंड दिवा, आपली इच्छा बोलून तो अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि तो तसाच जर ठेवला तर तो दिवा विझला जातो. त्यामुळे अतिच काही इमर्जन्सी असेल तर तो तुम्ही देवीच्या मंदिरा शेजारी जर मंदिर देवीचं असेल तर तिथे ठेवा तो अखंड दिवा. मंदिरातले कोणी जर पुजारी वगैरे असेल किंवा शेजाऱ्यांना सांगितलं वगैरे तर ते तसाच तो तेवत चालू ठेवतील. तर या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. याबद्दल मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये ओम कुलदेवताये नमः असे म्हणायला विसरू नका, असे लिहायला विसरू नका. तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. ओम भूर्भुवस्वः ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ.